नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढील भागात आपण बघणार आहोत. रम्या पिहूचा हात गच्च पकडते आणि तिला म्हणते, तू सगळ्यांपासून काय लपवलं ते मला सांग, कारण तुला गोष्टी लपवायची खूप हौस आहे. त्यामुळे ती पिहूला त्रास देत तिचा हात घट्ट पकडलेला असतो. तितक्यातच तिथे नंदिनी येते आणि नंदिनी जोरातच ओरडते, म्हणते रम्या, आणि असं म्हणून रम्या तिच्याकडे बघते व ती पण खूप घाबरते आणि पिहू तर नंदिनीच्या गळ्यातच पडते आणि घाबरून खूप थरथर कापत असते. तेव्हा नंदिनी म्हणते, का ग रम्या, तू गोड गोड बोलून पिहूने तुला काही सांगितलं नाही, त्यामुळे तू आता पिहूला त्रास देऊन तिच्याकडून गोष्ट वधवून घेतेस का? म्हणजे त्यामुळे तिचा हात घट्ट पकडलायस का? असं नंदिनी म्हणते. तेव्हा रम्या म्हणते, माझा काय संबंध, मी कशाला पिहूला असं करणार? त्यामुळे नंदिनी म्हणते, ती गोष्ट तुझ्या तर बाबतीत नाही आहे ना, त्यामुळे तू पिहूला फोर्सफुली विचारत आहे. असं म्हटल्यानंतर रम्या म्हणते, माझा काय संबंध, आणि जी गोष्ट आहे ना, ती गोष्ट तर मी शोधूनच काढणार, त्यामुळे पुढे तू पिहूला त्रास अजिबात द्यायचा नाही असं म्हणून नंदिनी रम्याला खूपच बोलते. आणि दुसरीकडे मिथुन काका आणि जीवाचा सीन दाखवतात. तिकडे मिथुन काका म्हणत असतो, अरे तू माझं ऐकून घे, तुझं आणि नंदिनीचा डिवोर्स अजिबात होणार नाही, हे माझं तू शब्द लिहून घे, मी स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ शकतो. जे तुमच्याकडून झालं नाही ना, ते कोर्टाने करून घेतलंय. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, नंदिनी आणि जीवा एकत्र येतील का? मिथुन काकाचं बोललेलं सगळं खरं होईल का? आणि नंदिनी रम्याचं सत्य शोधू शकेल का? कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.